नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकल मटेरियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही थर्मल इंजिनिअरिंग सेक्शन ए मधला सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे त्या विषयाबद्दलचं प्रिव्हियस इयर पेपर अनालिसिस आपण इथं बघणार आहे. 2017ला जे काही क्वेश्चन आपल्या AMV RTO मेन्सच्या एक्झामला आले होते त्याच्याबद्दलचं डिस्कशन आज आपण इथं करणार आहे. ठीक आहे. हा जो काही सब्जेक्ट आहे थर्मल इंजिनिअरिंग हा 40 मार्कासाठी AMV RTO सेक्शन फर्स्ट मध्ये विचारला जातो. सगळ्यात महत्त्वाचा हा सब्जेक्ट आहे. याच्यावरती 20 क्वेश्चन्स आपल्या एक्झामला आलेले असतात. ठीक आहे. याच्यावरती जे काही विचारले जाणारे क्वेश्चन्स आहेत ते एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. त्याच्यामुळं या सिलेबसकडे सगळ्यांनी या सिलेबसचा किंवा या सब्जेक्टचा सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि AMV RTO मध्ये जे काही क्वेश्चन्स विचारले जातात आताच्या एक्झामला ते क्वेश्चन्स आपल्याला इझिली सॉल्व्ह झाले पाहिजेत. आता 2017ला जे काही क्वेश्चन्स विचारले होते त्याच्यातला आपण पहिला क्वेश्चन इथं बघूयात. थर्मल इंजिनिअरिंगचा जो काही पहिला क्वेश्चन आहे 2017ला विचारलेला तो आपण बघूयात. इन स्टीम पॉवर प्लांट्स द पंप हँडल्स लिक्विड विच हॅज अ व्हेरी स्मॉल स्पेसिफिक व्हॉल्यूम अँड द टर्बाइन हँडल्स वेपर हुज व्हॉल्यूम इज मेनी टाइम्स लार्जर. आता याच्यामध्ये पंप आणि टर्बाइनचं जे काही व्हॉल्यूम आहे ते दिलेलं आहे. पंपचं व्हॉल्यूम हे स्मॉल आहे ॲज कम्पेअर टू टर्बाइन आणि टर्बाइनचं जे काही व्हॉल्यूम आहे is many times larger. Therefore, work output of turbine is dash dash the work input to pump. आणि याचं जे काय आन्सर आहे किंवा याच्यासाठी जे काही सोल्युशन्स आपल्याला दिलेले आहेत ते काय काय आहेत बघा. मेनी टाइम्स लार्जर दॅन, मेनी टाइम्स स्मॉलर दॅन, इक्वल टू अँड नन ऑफ अबाव. याचं जे काय आन्सर आहे ते आहे मेनी टाइम्स लार्जर दॅन. आता दुसरा क्वेश्चन बघा. रिव्हर्स कार्नॉट सायकल कंप्राइजेस. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याचे जे काही सोल्युशन्स आपल्याला काय काय दिले आहेत तर पहिला आहे तो म्हणजे 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस अँड 2 ॲडियाबॅटिक प्रोसेस, 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस अँड 2 आयसोथर्मल प्रोसेस. त्याच्यानंतर पुढे आहे 2 आयसेंट्रॉपिक अँड 2 कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसेस आणि लास्ट आहे 2 आयसेंट्रॉपिक प्रोसेस अँड 2 कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसेस. आणि आपण जर रिव्हर्स कार्नॉट सायकलची PV डायग्राम जर बघितली तर याच्यामध्ये 1 ते 2 ही जी काही सायकल आहे फ्रॉम फर्स्ट टू सेकंड याच्यामध्ये आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 ते 3 ही जी काय ग्राफ या ठिकाणी प्लॉट होतोय तो आहे आयसोथर्मल कॉम्प्रेशन प्रोसेस. त्याच्यानंतर 3 ते 4 ही जी काय सायकल आहे किंवा हा जो काय ग्राफ प्लॉट होतोय त्याच्यामध्ये आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन प्रोसेस आणि लास्ट जो आहे 4 ते 1 त्याच्यामध्ये आयसोथर्मल एक्सपान्शन प्रोसेस. अशा 4 सायकल्स आपल्याला इथं जनरेट झालेल्या दिसतात. म्हणजे याचं जे काय आन्सर आहे ते काय असणार आहे आयसेंट्रॉपिक आयसेंट्रॉपिक आणि आयसोथर्मल आयसोथर्मल. म्हणजे 2 टाइम्स आयसेंट्रॉपिक अँड 2 टाइम्स आयसोथर्मल प्रोसेस. म्हणजे याचं जे काय आन्सर आहे ते आन्सर असणार आहे 2 नंबरचं. ठीक आहे. आपण पुढचे क्वेश्चन्स बघूया. याच्यामध्ये 3 नंबरचा क्वेश्चन बघा. 3 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय विचारलेला आहे याच्यामध्ये तर an artificial satellite revolves around the earth with a relative velocity of 800 मीटर पर सेकंड. ठीक आहे. म्हणजे एक सॅटेलाइट आहे तो अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होतोय आणि त्याची जी काही रिलेटिव्ह व्हेलॉसिटी आहे ती आहे 800 मीटर पर सेकंड. त्याच्यानंतर इफ ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 9 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज 3600 न्यूटन देन द मास ऑफ सॅटेलाइट इज. आपल्याला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर जे काही सॅटेलाइटचं मास आहे ते मास या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला गिव्हन डाटा काय काय आहे तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी दिली आहे, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण दिलेला आहे. याच्यामध्ये जर आपण आन्सर बघितले तर 4000 किलोग्राम, 400 न्यूटन, 400 किलोग्राम अँड 450 किलोग्राम असे याचे आन्सर्स आपल्याला इथे दिलेले आहेत. गिव्हन डाटावरून बाय युजिंग न्यूटन सेकंड लॉ आपण कोणता फॉर्म्युला लिहू शकतो तर F इज इक्वल्स टू M इंटू A, फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सलरेशन. ठीक आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये फोर्स माहिती आहे, ऍक्सलरेशन माहिती आहे, आपल्याला अननोन टर्म कोणती आहे फक्त मास. याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यूज पुटअप केल्या तर त्याच्यापासून आपल्याला मासची व्हॅल्यू भेटून जाते
आणि आपल्या या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे तर 400 किलोग्राम. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 4. इन रेसिप्रोकेटिंग इंजिन द रेशो ऑफ व्हॉल्यूम ऍट बॉटम डेड सेंटर टू द व्हॉल्यूम ऍट टॉप डेड सेंटर इज कॉल्ड. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, एक डेफिनेशन इथं दिलेली आहे. ठीक आहे. याचं जर आपण आन्सर बघितलं तर याचा जो काही रेशो असणार आहे तो असणार आहे कॉम्प्रेशन रेशो. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, त्याची डेफिनेशन आपण इथं दिलेली आहे. ठीक आहे. याचा आन्सर काय असणार आहे कॉम्प्रेशन रेशो. हा झाला 4 नंबरचा क्वेश्चन. जो पुढचा क्वेश्चन आहे आपला 5 नंबरचा क्वेश्चन, तो क्वेश्चन आपण इथं बघूयात. रँकाइन सायकल इफिशियन्सी ऑफ गुड स्टीम पॉवर प्लांट मे बी इन द रेंज ऑफ. म्हणजे आपल्याला इथं काय बघायचं आहे तर जो काय रँकाइन सायकल आहे त्याची इफिशियन्सी आपल्याला इथं बघायची आहे, त्याची जी काय रेंज आहे इफिशियन्सीची ते आपल्याला इथं डिस्कस करायची आहे. ठीक आहे. इथं बघा रँकाइन सायकलची इफिशियन्सीची जी काही रेंज आहे ती आपल्याला दिलेली आहे. ती रेंज आहे 35% टू 45%. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, आन्सर सेकंड 35% टू 40%. आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये कोणकोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तर इफिशियन्सी ऑफ आयसी इंजिन त्याची जी काय रेंज आहे ती आपल्याला इथे विचारली जाऊ शकते 25% टू 35%. परत त्याच्यानंतर इफिशियन्सी ऑफ गॅस टर्बाइन याच्याबद्दलची पण रेंज आपल्याला विचारली जाऊ शकते आणि ती रेंज आहे 18% टू 22%. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, फॉर स्टेडी फ्लो ऑफ अ लिक्विड थ्रू अ डिव्हाइस दॅट इन्व्हॉल्व्स नो वर्क interaction in bracket such as nozzle or pipe section the work term is. कोणकोणते सोल्युशन्स आपल्याला इथे दिलेत, 0, मॅक्झिमम, ॲव्हरेज अँड नन ऑफ अबाव. तर याचं जे काय आन्सर आहे फॉर द स्टेडी फ्लो ऑफ लिक्विड थ्रू अ डिव्हाइस दॅट इन्व्हॉल्व्स नो वर्क इंटरॅक्शन द वर्क टर्म इज 0. ठीक आहे. द वर्क टर्म इज 0. आता आपण पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघूयात. क्वेश्चन नंबर 7. कोणता क्वेश्चन आहे बघा, अ सायकल हीट इंजिन डज 50 किलो जूल ऑफ अ वर्क पर सायकल. म्हणजे याच्यामध्ये जे काय सायकलचं वर्क होतंय किंवा हीट इंजिनचं जे काय वर्क आहे ते किती आहे 50 किलो जूल पर सायकल. इफ द इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज 75%. म्हणजे जी काय इफिशियन्सी आहे हीट इंजिनची ती किती आहे तर 75% आहे. आपल्याला याच्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, द हीट रिजेक्शन पर सायकल इज. म्हणजे याच्यामध्ये जे काही हीट रिजेक्शन आहे ते हीट रिजेक्शन आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग याच्यासाठी आपल्याला काय काय दिलेलं आहे तर वर्क दिलेलं आहे सायकलचं, ते आहे 50 किलो जूल. त्याच्यानंतर इफिशियन्सी इज गिवन 75%. इट इज नथिंग बट 0.75. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर क्यू आर कॅल्क्युलेट करायचंय. क्यू आर इट इज नथिंग बट हीट रिजेक्टेड पर सायकल. हीट रिजेक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. मग हीट रिजेक्शन कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला आधी काय कॅल्क्युलेट करावं लागेल, हीट सप्लायड किंवा हीट सप्लाय, किती प्रमाणात आपण त्याला हीट सप्लाय केली आहे आणि त्याच्यातून किती वर्क डन झालंय आणि त्याच्यामधून किती हीट रिजेक्ट झाले हे आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग हीट सप्लाय कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला माहिती पाहिजे तर इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन इज इक्वल्स टू W डिवायडेड बाय QS. W म्हणजे वर्क अँड QS इट इज नथिंग बट हीट सप्लाय. बाय युजिंग दिस फॉर्म्युला इट इज पॉसिबल टू कॅल्क्युलेट हीट सप्लाय. आणि जी काही हीट सप्लाय आहे ती आहे 66.67 किलो जूल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर वर्क डन इज इक्वल टू और वर्क पर सायकल इज इक्वल टू सप्लाइड हीट मायनस रिजेक्टेड हीट. आता याच्यामध्ये वर्क आपल्याला माहिती आहे, हीट सप्लाय किती झाली आहे ते माहिती आहे, मग आपण कोणती टर्म कॅल्क्युलेट करू शकतो, हीट रिजेक्टेड. आणि याचं जे काय आन्सर असणार आहे ते आहे 16 किलो जूल म्हणजे 16 किलो जूल. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये काय दिलेला आहे आपल्याला, द फ्रिक्शन ऑफ
द हीट इनपुट that is converted to net work output is measure of the performance of a heat engine is called as. परत एकदा हा जो क्वेश्चन दिलेला आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. याच्यामध्ये आपल्याला एक डेफिनेशन दिलेली आहे. आता ती डेफिनेशन कशाची आहे तर ती डेफिनेशन आहे थर्मल इफिशियन्सीची. ठीक आहे. वर्क हा रेशो कशाचा आहे वर्क आउटपुट टू द हीट इनपुट आणि याचा आन्सर काय असणार आहे मग थर्मल इफिशियन्सी. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 9. कोणता क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे तर या ठिकाणी द आयसेंट्रॉपिक इफिशियन्सी ऑफ ए कॉम्प्रेसर इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेसर वर्क टू. म्हणजे इथं पण परत आपल्याला अजून एकदा आयसेंट्रॉपिक इफिशियन्सीची डेफिनेशनच विचारलेली आहे. त्याचा जो काही रेशो आहे तो आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यामध्ये कशा कशाचा रेशो दिलेला आहे तर रेशो ऑफ आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेसर वर्क टू आणि याचा जो काही रेशो आहे तो आहे आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेसर वर्क टू ऍक्च्युअल कॉम्प्रेसर वर्क. म्हणजे याचं आन्सर काय असणार आहे आन्सर थर्ड ऍक्च्युअल कॉम्प्रेसर वर्क. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन बघू आपण क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. आपल्याला जे काही आन्सर्स दिलेत त्याच्यातून नॉट पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आपल्याला चूज करायचा आहे. आता याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आणि नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर जे काय आहेत त्याचे डेफिनेशन्स दिलेले आहेत आणि त्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ठीक आहे. आता आपण फक्त इथे एक्झाम्पल्स त्याचे बघूयात. पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर जो काय आहे त्याचे एक्झाम्पल्स आहेत रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर, रूट ब्लोअर, वेन ब्लोअर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितले नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसरचे एक्झाम्पल त्याच्यामध्ये पहिला दिलेला आहे सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेसर आणि दुसरा आहे ऍक्सियल फ्लो कॉम्प्रेसर. ऍक्सियल फ्लो कॉम्प्रेसर याचे जर आन्सर आपण बघितले तर हा रूट ब्लोअर पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आहे. रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर हा पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आहे. त्याचबरोबर वेन ब्लोअर जो आहे तो पण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर आहे. आपल्याला इथं पाहिजे तो म्हणजे नॉट और नॉन पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. इथं सेंट्रीफ्युगल कॉम्प्रेसर जो आहे तो आहे नॉट पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट कॉम्प्रेसर. ठीक आहे. हा 10 नंबरचा क्वेश्चन इथं झालेला आहे. आपण पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर 11. बघा झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स डिफाइन्ड इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, टेम्परेचर, प्रेशर. आता इथे बघा झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स जो काय आहे तो टेम्परेचर मेजरमेंटच्या रिलेटेड आहे किंवा झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज द बेसिक ऑफ टेम्परेचर मेजरमेंट. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे टेम्परेचर. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा फॉर इंटरनली रिव्हर्सिबल प्रोसेस लाईक फर्स्ट टू सेकंड आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, सेकंड टू थर्ड constant volume heat addition, third to fourth isentropic expansion and 4 to 1 constant volume heat rejection. This ideal cycle is called diesel cycle, dual cycle, octo cycle or none of above. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रिव्हर्सिबल प्रोसेसेस दिलेल्या आहेत 4. पहिली आहे आयसेंट्रॉपिक कॉम्प्रेशन, दुसरी प्रोसेस आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट ऍडिशन, तिसरी प्रोसेस आहे आयसेंट्रॉपिक एक्सपान्शन आणि चौथी जी काही प्रोसेस आहे ती आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट रिजेक्शन. आणि आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे की ह्या काही 4 सायकल ज्या आहेत किंवा 4 प्रोसेसेस आहेत त्या कोणत्या सायकलच्या आहेत डिझेल, ड्वेल, ऑक्टो और नन ऑफ अबाव. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर एक पीव्ही डायग्राम बघितली इथं दिलेली त्याच्यामध्ये ज्या काही 4 प्रोसेसेस आहेत त्या 4 प्रोसेसेस परफॉर्म होतात. ठीक आहे. आणि ही जी काही पीव्ही आणि टीएस डायग्राम आहेत ते ऑक्टो सायकलसाठी आहे. म्हणजे याचं आन्सर काय असणार आहे या क्वेश्चनचं ऑक्टो. ठीक आहे. म्हणजे या ज्या काही 4 सायकल्स परफॉर्म होतात त्या कोणत्या सायकलमध्ये परफॉर्म होतात किंवा या 4 प्रोसेस कोणत्या सायकलमध्ये परफॉर्म होत आहेत तर या 4 प्रोसेस ऑक्टो सायकलमध्ये परफॉर्म होत आहेत. पुढचा क्वेश्चन बघा काय आहे क्वेश्चन नंबर 13.
इन your standard assumptions all the processes that make up the cycle are internally. म्हणजे आपल्याला इथं जे काय इयर स्टँडर्ड सायकल आहेत त्याच्या ऍझम्पशन्स बघायच्या. ठीक आहे, क्वेश्चन काय म्हटलेलं आहे बघा. इन इयर सायकल स्टँडर्ड्स ऍझम्पशन्स ऑल द प्रोसेसेस दॅट मेक अप द सायकल आर इंटरनली रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल, हिटेड और कूल्ड. आपण जर याचे ऍझम्पशन्स बघितले इयर स्टँडर्डचे, त्याच्यामध्ये जो काही 3 नंबरचा ऍझम्पशन आपल्याला दिलेला आहे, ऑल द प्रोसेसेस दॅट कन्स्टिट्यूट द सायकल्स आर रिव्हर्सिबल. म्हणजे याचं जे काय ऍझम्पशन आहे त्याच्यामध्ये सायकल्स आर रिव्हर्सिबल असं म्हणलेलं आहे. म्हणजे याचं आन्सर काय असणार आहे, रिव्हर्सिबल, इंटरनली रिव्हर्सिबल. आता याच्यावरती बाकीचे जे काही ऍझम्पशन्स आहेत याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे हे टोटल ऍझम्पशन्स आपण इथं वाचणं गरजेचं आहे. आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 14. द चेंज ऑफ एंट्रॉपी ऑफ अ क्लोज्ड सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम साठीची जी काही चेंज ऑफ एंट्रॉपी आहे त्याच्या रिलेटेडचा आपल्याला इथे क्वेश्चन दिलेला आहे. याच्या आन्सर्स आपल्याला दिलेत. इज सेम फॉर एव्हरी प्रोसेस बिटवीन 2 स्पेसिफाईड स्टेट. दुसरा आन्सर आहे इज नॉट सेम फॉर एव्हरी प्रोसेस बिटवीन 2 स्पेसिफाईड स्टेट. तिसरा आन्सर आहे इज सेम ओनली फॉर आयसोथर्मल प्रोसेस बिटवीन 2 स्पेसिफाईड स्टेट्स. आणि लास्ट आहे इज द सेम ओनली फॉर रिव्हर्सिबल प्रोसेस. आपण जर बघितलं एका क्लोज्ड सिस्टीमसाठी जी काय चेंज इन एंट्रॉपी आहे ती आपण कशामधली कॅल्क्युलेट करतो, तर 2 स्पेसिफाईड स्टेट मधली. आता याच्यामध्ये बघा इनिशियल अँड फायनल एंट्रॉपीज सिस्टीम, इट इज द डिफरन्स इन बिटवीन इनिशियल अँड फायनल एंट्रॉपीज. म्हणजे आपण कशामधला डिफरन्स घेतला आहे, 2 स्पेसिफाईड स्टेट मधला डिफरन्स घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे, इज सेम फॉर एव्हरी प्रोसेसेस बिटवीन 2 स्पेसिफाईड स्टेट्स. ठीक आहे, आपण आता पुढचा क्वेश्चन बघू याच्यामधला. क्वेश्चन नंबर 15. परत इथं जर आपण बघितलं तर एक रेशो विचारलेला आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे आपल्याला इथं. क्वेश्चन नंबर 15 जो आहे तो बघा कशाचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. रेशो ऑफ ब्रेक पॉवर आउटपुट टू द फ्युएल एनर्जी इनपुट पर युनिट टाइम इज कॉल्ड व्हॉल्यूमेट्रिक एफिशियन्सी, थर्मल इफिशियन्सी, मेकॅनिकल इफिशियन्सी, रिलेटिव्ह इफिशियन्सी. हा जर रेशो आपण बघितला तर इथं हा रेशो पॉवर आउटपुट टू द एनर्जी इनपुटचा आहे पर युनिट टाइम. आणि हा रेशो आपण कशाने रिप्रेझेंट करतो, किंवा दिस रेशो इज कॉल्ड ॲज अ थर्मल इफिशियन्सी. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 16 बघा. क्वेश्चन नंबर 16 मध्ये सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स जे काय आहेत त्याच्या स्टेटमेंट्स दिलेत, त्याच्या लाईन्स आपल्याला दिल्यात. त्या लाईन्स कोणत्या स्टेटमेंटला मॅच होतात ते आपल्याला इथे बघायचं आहे. लाईन्स काय आहेत बघा. इट इज इम्पॉसिबल फॉर एनी डिव्हाइस दॅट ऑपरेट्स ऑन ए सायकल टू रिसीव्ह हीट फ्रॉम सिंगल रिझर्वायर अँड प्रोड्यूस अ नेट अमाऊंट ऑफ वर्क. दिस इज अ सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स स्टेटमेंट expressed by केल्विन प्लांक, क्लॉसियस, रँकाइन, ऑक्टो. याच्यामध्ये आपण सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचे 2 स्टेटमेंट्स दिलेत. पहिला आहे तो म्हणजे केल्विन प्लांक स्टेटमेंट्स आणि दुसरा आहे तो म्हणजे क्लॉसियस स्टेटमेंट्स. आपण जर याचे स्टेटमेंट्स रीड केले, ठीक आहे, तर हा जो काही 16 नंबरचा क्वेश्चन आहे त्याचा आन्सर येतं केल्विन प्लांक स्टेटमेंट्स. काय आहे स्टेटमेंट? इट स्टेट्स दॅट it is impossible for any device that operates on a cycle to receive heat from a single reservoir and produce a net amount of work. आता याच्यावरती तुम्हाला केल्विन प्लांक स्टेटमेंट वरती क्वेश्चन विचारलाय. आताच्या एक्झाम साठी तुम्हाला क्लॉसियस स्टेटमेंट्स वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही जे काही स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट किंवा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्सचे जे काही स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट्स आपण व्यवस्थित इथं लक्षात ठेवले पाहिजेत. आता पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन काय आहे, द व्हॉल्यूम फ्लो रेट
at the outlet of air compressor is dash dash that at the inlet even through the mass flow rate of air through the compressor is constant. ठीक आहे. अजून एकदा क्वेश्चन बघा. द व्हॉल्यूम फ्लो रेट at the outlet of the air compressor is dash dash that at the inlet even through the mass flow rate of air through the compressor is constant and its answer is much less than. ठीक आहे. याचा आन्सर काय आहे? मच लेस दॅन. आता पुढचा क्वेश्चन बघा. याच्यामधला क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन महत्वाचा आहे. याच्यावरती पण अजून बाकीचे क्वेश्चन्स जनरेट होऊ शकतात, त्याच्यामुळे हा क्वेश्चन व्यवस्थित बघा. क्वेश्चन काय आहे? द वर्क इनपुट टू द एअर कॉम्प्रेसर इज मिनिमम. म्हणजे जे काय इनपुट आहे एअर कॉम्प्रेसरचं ते मिनिमम आहे इफ कॉम्प्रेशन लॉ फॉलोड इज. म्हणजे कोणत्या कॉम्प्रेशन लॉला वर्क इनपुट फॉर एअर कॉम्प्रेसर मिनिमम असणार आहे. आपण जर ही डायग्राम बघितली तर याच्यामध्ये हा जो काय एरिया आहे रेड कलरने हॅचिंग करतोय तो एरिया या ठिकाणी वर्क इनपुट रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, रेड कलरने रिप्रेझेंट केलेला. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं ही जी काय डॉटेड लाईन तुम्हाला दिसतीये या ठिकाणी दाखवलेली आयसोथर्मल साठीची पीव्ही इज इक्वल टू सी, याचं जर आपण वर्क इनपुट बघितलं किंवा याचा जर वर्क बघितला तर तो सगळ्यात कमी आहे. ठीक आहे. परत त्याच्यानंतर पुढे बघा पॉलिट्रॉपिक साठी जर आपण बघितलं पीव्ही रेस टू एन इज इक्वल्स टू सी, याच्यासाठी मॅक्झिमम पण नाही आणि मिनिमम पण नाही, मिडल वर्क इनपुट आहे. आणि लास्टची जी काय कंडिशन आहे ती जर आपण बघितली ॲडियाबॅटिक. ठीक आहे, त्याच्यासाठी जर आपण बघितलं तर जे काय वर्क इनपुट आहे ते एकदम मॅक्झिमम असणार आहे. ठीक आहे, म्हणजे बघा इथं आयसोथर्मल साठी एकदम कमी आहे, पॉलिट्रॉपिक साठी मिनिमम आहे आणि ॲडियाबॅटिक साठी मॅक्झिमम आहे. मग आपल्याला कशाचं किंवा कोणती कंडिशन विचारलेली आहे तर मिनिमम साठीची जी कंडिशन विचारलेली आहे, मिनिमम साठीची जी कंडिशन विचारलेली आहे त्या कंडिशन जर आपण बघितली तर याचा आन्सर काय असणार आहे? आयसोथर्मल. म्हणजे आन्सर सेकंड आयसोथर्मल पीव्ही इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. याच्या व्यतिरिक्तही याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात पॉलिट्रॉपिक साठी आणि ॲडियाबॅटिक साठी. हा क्वेश्चन व्यवस्थित बघा. याचा जो काय ग्राफ आहे तो पण व्यवस्थित इथं बघून घ्या. आता पुढचा क्वेश्चन बघा. 19 नंबरचा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. याच्यावरती पण परत अजून क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. कोणकोणत्या कंडिशन्स आहेत ते पण आपण इथे डिस्कस करू. थर्मल इफिशियन्सी ऑफ क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन प्लांट इज इन्क्रीज्ड बाय. याचे सोल्युशन्स बघा. रिहीटिंग, इंटरकुलिंग, रिजनरेटर, ऑल ऑफ अबाव. ठीक आहे. क्वेश्चन अजून एकदा बघा. थर्मल इफिशियन्सी ऑफ क्लोज्ड सायकल गॅस टर्बाइन प्लांट इज इन्क्रीज्ड बाय. कोणत्या कंडिशनला थर्मल इफिशियन्सी आहे क्लोज्ड सिस्टीम गॅस टर्बाइनची ती इन्क्रीज होते? कोणकोणत्या आन्सर्स किंवा कोणकोणत्या कंडिशन्स आपल्याला दिलेत? रिहीटिंग, इंटरकुलिंग, रिजनरेशन अँड ऑल ऑफ अबाव. ठीक आहे. इथं बघा कंडिशन्स आपण बघितलेत. या कंडिशन मध्ये थर्मल इफिशियन्सी कोणत्या कंडिशनला इन्क्रीज होते हे आपण बघूयात. आपण जर रिजनरेशन ही कंडिशन बघितली तर याच्यामध्ये बघा वर्क आउटपुट नो इफेक्ट, थर्मल इफिशियन्सी इन्क्रीजेस. ठीक आहे. इंटरकुलिंग साठी बघा वर्क आउटपुट इन्क्रीजेस, थर्मल इफिशियन्सी डिक्रीजेस. रिहीटिंग साठी जर आपण बघितलं तर वर्क आउटपुट इन्क्रीजेस, थर्मल इफिशियन्सी डिक्रीजेस. 3 कंडिशन दिलेत. तिन्ही कंडिशन मध्ये फक्त एकाच कंडिशनला थर्मल इफिशियन्सी इन्क्रीज होते आणि ती कंडिशन आहे रिजनरेशन. ठीक आहे. म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? रिजनरेटर. आता पहिल्या कंडिशन वरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. पुढच्या किंवा आताच्या एक्झामला इंटरकुलिंग किंवा रिहीटिंग वरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा याच्या व्यतिरिक्त याचे जे काय कॉम्बिनेशन्स आहेत रिहीटिंग प्लस रिजनरेशन, इंटरकुलिंग प्लस रिजनरेशन, रिहीट प्लस इंटरकुलिंग, याच्यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कशासाठी? तर थर्मल इफिशियन्सीसाठी. ठीक आहे. आणि या थर्मल म्हणजे हे जे काही क्वेश्चन्स आहेत याच्यामधला लास्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. स्टीम इज द मोस्ट कॉमन वर्किंग फ्लुइड.
युज्ड इन व्हेपर पॉवर सायकल बिकॉज आउट ऑफ इट्स, म्हणजे जी स्टीम यूज केली जाते मोस्ट कॉमन वर्किंग फ्लुइड, ठीक आहे, कशामध्ये यूज करतो आपण? व्हेपर पॉवर सायकल मध्ये, व्हेपर पॉवर सायकल मध्ये यूज करतो. ती कशामुळे यूज केली जाते? तर काय काय सोल्युशन्स आहेत बघा. अवेलेबिलिटी, हाय एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन अँड लो कॉस्ट, ऑर ऑल ऑफ अबाव. आपण जर इथे दिलेले सोल्युशन्स बघितले तर सगळे सोल्युशन्स स्टीम साठी लागू होतात. याचा अर्थ काय होतो किंवा याचं सोल्युशन काय आहे? ऑल ऑफ अबाव. स्टीम इझिली अवेलेबल होते, याची जी काय एन्थाल्पी आहे, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन, ती हाय आहे, आणि याची जी काय कॉस्ट आहे स्टीमची, ती कॉस्ट लो आहे. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय असणार आहे? ऑल ऑफ अबाव. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत इझिली पोहोचू शकतील. थँक्यू.